आज गाडी काढून टाकतो ना, सरळ कटिंग करायला चालला जातो. कारण भाई आपण ना कटिंग नाही केली होती तर घरचे लोक शिवा मारत होते ना. घरी येऊन पाहिलं तर आपली बहीण तलविंदर बनली होती. तर काय म्हणता मित्रांनो, कसे आहात? आय होप तुम्ही चांगले असणार. तर भाई आजचा विषय हे आहे की आपल्या घराकडे आला होता अंशुल भाऊ ना. आपण अंशुल भाऊ सोबत जात होतो पण आपल्या घरचे लोक म्हणे कटिंग करू नये. कारण भाई आपण ना कटिंग नाही केली होती तर घरचे लोक रोज शिवा मारत होते ना. आपल्याला अंशुल भाऊ सोबत जायचं होतं फ्रेम घ्यायला. भाई आपण इकडे पोहोचून तर जातो, पोहोचल्यावर असं माहित पडते का फ्रेम बनायचीच आहे म्हणते. अशी गोष्ट ऐकून तर आम्हाला शॉकच लागून जाते. मग चला आम्ही इथं बसलो होतो खूप वेळचे, चला 1 घंटा होऊन गेला होता, फ्रेम बनायचीच होती. मग फायनली आमची फ्रेम बनून जाते. फ्रेम बनल्यावर गाडी काढून टाकतो ना, डायरेक्ट घरी जासाठी निघून जातो ना. अंशुल भाऊले म्हणतो याच्या पहिले फोन लावत जा, फ्रेम बनली आहे का नाही बनली आहे. मग भाई घरी येऊन पाहतो तर आपल्या बहिणीनं चेहऱ्याला काहीतरी लावला होता गोऱ्या होण्यासाठी. नाही पाहून तर मला बहुत हसा येत होती, कारण ते म्हणते मला तलविंदर बनायचे आहे म्हणते. भाई बहिणीची थोडीशी मजाक का केली तर आपल्या आता डायरेक्ट पैसे देऊन दिले ना, गाडी काढून टाकली ना, डायरेक्ट पहिले कटिंग करायला जा म्हणते तू. आपण कधी एकटा तर जात नाही, सर्वात पहिले आकाश भाऊले घेऊन टाकतो, कारण आपल्याला कटिंगची दुकान इथं माहित नव्हती कुठं. आकाश भाऊ आपल्याला हा शॉप मध्ये आणून टाकते. येता बरोबर लाईट चालू करून दिली भाऊनं, कारण मी ब्लॉग बनवत होतो. भाऊ म्हणते माझ्या दुकानचा चांगला ब्लॉग बनवून जा म्हणते. कटिंग करून टाकतो ना, डायरेक्ट गाडी काढून टाकतो ना, निघून जातो घरी जासाठी. कारण भाई आपल्याला कटिंगच्या दुकानमध्ये काही जास्तच वेळ झाला होता. येऊन जातो मग घरी आल्यावर 1 नंबर फ्रेश होऊन जातो. तर मित्रांनो आजसाठी एवढंच. आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये, त्यासाठी तुम्ही मला फॉलो करून घ्या.